आपण बघत आहात AKP न्यूज मराठी. आपला आवाज आपली ताकद. सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा. AKP न्यूज मराठी. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी विधी संघर्षित बालकांकडून चेन स्नॅचिंगचे 8 गुन्हे उघडकीस आणत मोटरसायकल व सोन्याची लगडसह 7,18,400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या विधी संघर्षित बालकांनी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत 6 ठिकाणावरून मसरूळ पोलीस ठाणे हद्दीत व सातपूर पोलीस ठाणे हद्दीत एक ठिकाणी चेन स्नॅचिंग केली होती. असा 8 गुन्ह्यांचा छडा लावण्यात उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यशस्वी झाले आहे. सदरची कामगिरी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव फुलबगारे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस हवालदार विनोद लखन, पोलीस कॉन्स्टेबल गौरव गवळी, अनिल शिंदे, जयंत शिंदे, सूरज गवळी, लोंढे, सुनील गायकवाड, होमगार्ड फिरोज तडवी, शेखर नाडे आदींनी केली. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहेत. 1 मिनिट बोलू नका आता. स्टार्ट मॅम. वाढत्या चेन स्नॅचिंगच्या आणि मोटर व्हेकल थेफ्टच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सर्चच्या कारवाया आणि नाकाबंदीच्या कारवाया या ठिकाणी सुरू झाल्या होत्या. सदर कारवायांमध्ये उपनगर पोलीस स्टेशनला यश मिळालेलं आहे. नाकाबंदी दरम्यान त्यांना या ठिकाणी एक विदाऊट नंबर प्लेटची गाडी मिळाली होती आणि ती गाडी या ठिकाणी चेक करत असताना सदर गाडी चालवणारे 2 इसम हे संशयितरित्या या ठिकाणी दिसून आल्यामुळे त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर गाडी ही गुन्ह्यातली असल्याचं या ठिकाणी डिटेक्ट झालेलं आहे. त्या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणचा गुन्हा ओपन झालेला आहे आणि सदर जे आरोपी होते विधी संघर्षग्रस्त बालक या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे पुढील चौकशी केली असता त्यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे देखील केलेले असल्याची कबुली दिलेली आहे. साधारणतः 7 गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत. 6 गुन्हे उपनगर पोलीस स्टेशनचे आहेत, 1 गुन्हा मसरूळ पोलीस स्टेशनचा आहे. अशा पद्धतीने जवळजवळ 77 ग्रॅम सोनं या ठिकाणी रिकव्हर झालेलं आहे आणि या सर्वांची किंमत ही साधारणतः 7,18,000 रुपये या ठिकाणी आहे. त्यापैकी सोने हे 6,08,000 रुपयाचं सोनं या ठिकाणी जप्त झालेलं आहे. AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक.